अहमदनगर जिल्ह्यात भाजपाला 4, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 5, शिवसेना शिंदे गटाला 2 आणि काँग्रेस पक्षाला मिळाली 1 जागा। अहमदनगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना 1,18,636 मते मिळाली। 39,618 मतांनी ते निवडून आले। अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे यांना 73,958 मते मिळाली। 5,556 मतांनी ते निवडून आले। कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांना 1,28,686 मते मिळाली। 1,243 मतांनी ते निवडून आले। कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांना 1,61,147 मते मिळाली। 1,24,624 मतांनी ते निवडून आले। नेवासा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे विठ्ठल लंगे यांना 95,444 मते मिळाली। 4,021 मतांनी ते निवडून आले। पारनेर मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काशीनाथ दाते यांना 1,12,775 मते मिळाली। 2,406 मतांनी ते निवडून आले। राहुरी मतदारसंघातून भाजपाचे शिवाजी कळले यांना 1,34,889 मते मिळाली। 34,745 मतांनी ते निवडून आले। संगमनेर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ यांना 1,12,386 मते मिळाली। 10,560 मतांनी ते निवडून आले। शेवगाव मतदारसंघातून भाजपाच्या मोनिका राजळे यांना 99,775 मते मिळाली। 19,043 मतांनी ते निवडून आले। शिर्डी मतदारसंघातून भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील यांना 1,44,778 मते मिळाली। 70,282 मतांनी ते निवडून आले। श्रीरामपूर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे हेमंत ओगले यांना 66,099 मते मिळाली। 13,373 मतांनी ते निवडून आले। श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपा पक्षाचे विक्रम पाचपुते यांना 99,820 मते मिळाली। 34,156 मतांनी ते निवडून आले। सगळ्यांना विनंती आहे पुरुष एकदा की सर्वांनी लवकर घराच्या बाहेर पडून मतदानाचा आपला हक्क बजावा।